नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे सर्व मतदार आहेत त्या महायुतीच्या मतदारांना घेऊन स्थानिक जे नेते आहेत ते आता ठाण्याच्या दिशेने जाणार आहेत। माझ्यासोबत महापौर विलास शिंदे आणि उपनेते अजय बोरस्ते आहेत। अण्णा, खरं तर काय नेमकं नियोजन असणार आहेत? सगळ्या मतदारांना आपण घेऊन जातोय, काय नेमकी रणनीती ठरली युतीची? नाशिकसह महाराष्ट्रामध्ये 17 ठिकाणी या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। त्यापैकी 6 जागेवरती महायुतीचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। 7वा उमेदवार बिनविरोध नाशिकमध्ये सुद्धा येऊ शकला असता, परंतु काही कारणास्तव ती जी काही माघार झाली ती वेळेवर झाली नाही, म्हणून संबंधित आमच्याच सहकारी पक्षाच्या उमेदवारांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। परंतु असं असताना त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया ही होणारच आहे आणि निवडणूक प्रक्रिया होत असताना जे मतदार आहे 619 त्यापैकी बहुतांशी मतदार हे नव्याने प्रथमच नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेले आहे। या निवडणुकीची एक वेगळी पद्धत आहे, वेगळी प्रक्रिया आहे। त्या प्रक्रियेचं शिबिर मार्गदर्शन या ठिकाणी या शिबिरामध्ये होणार आहे। तसेच नव्याने आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये महायुतीचे किती नगरसेवक आहे त्यांचा एक समेट असावा, काम करण्यासाठी त्यांना एकमेकाची मदत व्हावी, ओळख परिचय व्हावा आणि निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपल्या भागामध्ये कसं काम करावं याचं मार्गदर्शन वरिष्ठ नेते त्या ठिकाणी देणार आहेत। म्हणून ह्या शिबिरात जाण्यासाठी माझ्यासह सर्वच उत्साहित आहोत। खरं तर ही जी निवडणूक आहे ती युतीसाठी प्रतिष्ठेची झालेली आहे। 2 बंडखोरांना आपण त्या ठिकाणी थांबवलेलं आहे, मात्र कुठेतरी धाकधूक जी आहे ती महायुतीच्या नेत्यांमध्ये वारंवार पाहायला मिळते। काय नाही, धाकधूक तर आमच्या मनात नाही, महायुतीच्याही मनात नाही, उमेदवाराच्याही मनात नाही। याचं कारण असं आहे, आपण जर संख्याबळ बघितलं तर महायुतीचं संख्याबळ हे साधारणतः 550च्या पुढे आहे आणि असं असताना धाकधूक ठेवायची काहीच कारण नाही। आणि त्यातली त्यात नाशिकसह अजून 11 ठिकाणी मतदानावर आहे। ही जागा शिवसेनेला सुटली आहे, त्यामुळे इतर मित्र पक्षाचे नगरसेवक शिवसेनेच्या उमेदवाराला शिवसेनेला मतदान करणार आहे। काही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार आहे, त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे मतदार त्यांना मतदान करणार आहे। काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहे, त्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे सुद्धा नगरसेवक त्या ठिकाणी मतदान करणार आहे। त्यामुळे धाकधूक वगैरे हा काही विषय नाहीये, हा फक्त एक काहीतरी पाऊल लोकांनी त्या ठिकाणी उभा केलेला आहे असं मला वाटतं। आणि एवढं मोठं संख्याबळ असताना मला वाटत नाही, आणि मी तुम्हाला आजच सांगतो की मग आपल्याला सुरुवातीला मी सांगितलं की ही निवडणूक बिनविरोध होता राहिलेली आहे, आलं का लक्षात? त्याच्यामुळे ही जागा 100% महाराष्ट्रात 17च्या 17 जागा निवडून येतील आणि त्याच्यामुळे नाशिकमध्ये जागा ही सर्वाधिक जास्त मताने निवडून येईल। नक्कीच माझ्यासोबत उपनेते अजय बोरस्ते देखील आहेत। दादा, खरं तर नाशिक महानगरपालिकेमध्ये आपण त्या ठिकाणी गटनेते देखील आहात। सगळ्या नगरसेवकांना या सगळ्या निवडणुकीचा परिचय आहे, नगरसेवक काही नव्याने देखील असल्याचं म्हटलं जात आहे। मार्गदर्शन म्हणजे नेमकं काय? या नगरसेवकांना काय मार्गदर्शन केलं जाणार? तर आपल्याला कल्पना आहे की मागचे 4 वर्ष ज्या निवडणुका नव्हत्या आणि आता जर नाशिक महापालिकेचं जर आपण बघाल तर बहुतांश नगरसेवक हे नवीन आहेत। या निमित्तानं महापालिकेत कामकाज कसं करायचं आहे, मतदान कसं करायचं, कारण हे मतदान हे प्राधान्यक्रमाचं मतदान आहे आणि ह्या मतदानामध्ये वेगवेगळे रूल्स आहेत, जसा तिथलाच पेन वापरला पाहिजे वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं ही काही सहल नाही आहे। आपण बघितलं असेल की आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनेत्राताई असतील आणि देवेंद्रजी फडणवीस असतील, हे सुद्धा कदाचित ह्या सर्व नगरसेवकांची भेट घेणार आहे। त्यामुळे आपल्या नेतृत्वाची भेट होणं हा सुद्धा मला वाटतं एक मोठा आनंदाचा क्षण असेल। त्यामुळे प्रत्येकजण ह्या शिबिराला येण्यासाठी उत्सुक आहे। आज शिवसेनेचे सर्व नगरसेवक निघत आहेत, उद्या भारतीय जनता पार्टी आणि एनसीपी यांचे नगरसेवक सुद्धा आम्हाला जॉईन होणार आहे। तर तिघही पक्षाच्या प्रमुख नेते खरं तर नगरसेवकांना भेटणार आहे। नाशिकच्याच या मतदारांना हे नेते भेटणार, नेमकं काय कारण? युतीमध्ये नेमकं काय होतंय? कारण बंडखोर जे आहेत ते आपण त्या ठिकाणी थांबवलेले आहेत। उमेदवारांच्या बाबतीमध्ये काही संभ्रम होता, त्या अनुषंगाने काही चर्चा होणार? नाही, मला असं वाटतं की बंडखोर असं नाही म्हणताय ना, की महायुतीतलेच काही आमचे पदाधिकारी होते जे ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते आणि आपल्याला माहिती आहे की उमेदवारी सुद्धा शेवटच्या क्षणाला डिक्लेअर झालेली आहे। त्यामुळे बंडखोर वगैरे असं नाही, शेवटी आम्ही सगळेजण हे महायुतीच्या विचारांचे आहोत आणि ह्या निमित्तानं सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की प्रत्येकजण एकत्र येईल। पुन्हा आता आपल्याला माहिती आहे काही वर्षातच पुढच्या विधानसभा असतील, लोकसभा असतील, जिल्हा परिषदा नाशिक जिल्ह्याच्या बाकी आहेत। त्यामुळे हे शिबिर हे नाशिक जिल्ह्याच्या दृष्टीनं संघटनात्मक कामाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। या सत्रामध्ये नेमकं काय काय असणार? मार्गदर्शन कोणकोणत्या गोष्टींचं केलं जाणार? मतदान कसं करायचं यापर्यंत ठीक आहे, पण अजून काही विषय असणार आहेत? नाही, मला वाटतं की आम्ही गेल्यानंतर आमचे जे संपर्क मंत्री आहेत आदरणीय उदयजी सामंत साहेब
हे या संदर्भात आम्हाला खुलासा करतील आणि सर्व मंत्री महोदयांचा सुद्धा आमचा परिचय होईल. या निमित्तानं वेगवेगळी कामं जी आहेत की आता समज त्र्यंबक नगर परिषद आहे, इगतपुरी नगर परिषद आहे आणि नाशिकमधल्या 5 नगर परिषदांमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांचे वेगवेगळ्या स्तरावरची कामं असतील. या निमित्तानं माननीय नगरविकास मंत्री आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या भेटी होतील. त्यामुळे ही जरी निवडणुकीची प्रक्रिया असली तरी मला असं वाटतं की यामुळे एक वेगळं चैतन्य सर्व नगरसेवकांमध्ये. खरं तर अज्ञात स्थळ आपण म्हणतोय, ठाणंच का नेमकं निवडलं गेलं? नाही, तसं नाही आहे. ठाणं ह्या सर्व नेत्यांना येण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटीसाठी अत्यंत सोपं आहे. मला वाटतं सहलीपेक्षा सुद्धा ह्या नेत्यांशी चर्चा, ह्या नेत्यांचं मार्गदर्शन, पुढील कामाचा आढावा, पुढे येणारा कुंभमेळा त्या संदर्भातली चर्चा मला वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे म्हणूनच ठाणं निवडलं असावं. किती नगरसेवक असणार आहेत आणि कधीपर्यंत हे सगळे मार्गदर्शन किंवा ही चर्चासत्र किती दिवसांचं असेल, मतदानापर्यंत असणार आहेत? बघा, आज तर शिवसेनेचे काही नगरसेवक येत आहेत, उद्या काही जण येत आहेत. उद्या भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक साधारण 11 वाजता निघणार आहेत. एनसीपीच्या नगरसेवक येत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की परवा हे सत्र असेल. नक्कीच. खरं तर माझ्यासोबत उपमहापौर विलास शिंदे आणि उपनेते अजय बोरसे होते. खरं तर या सगळ्या सत्राच्या दरम्यान आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या गोष्टींवर मार्गदर्शन हे केले जाणार आहे आणि एकूण जर बघितलं तर या संदर्भात स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्र पवार या देखील या नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे या चर्चासत्राच्या दरम्यान नेमकं काय काय या नगरसेवकांना सांगितलं जाणार, मतदानाच्या दरम्यान काय काय गोष्टींवर चर्चा होणार हे देखील बघणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन किरण कडरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक.